तिकडे ठेव. पाऊस पण यायला लागलाय. पाऊस यायलाय. भोपळ्याची भाजी खायचं मन झालं. भोपळ्याच्या पानाची फुलाची भाजी छान होते, करून बघा. आमच्या घरात भोपळ्याचा वेल आहे. हे बघा कसे पानं काढतात ते. आम्ही भोपळ्याचा वेल लावलेला आहे आणि आमच्या घरगुती गॅलरीमध्ये लावलेला आहे. आणि भरपूर फुलं आणि भरपूर पानं आलेले आहेत. तर आम्ही विचार केला की आपण आज भोपळ्याच्या पानाची भाजी करूया. पाऊस पण येतोय, भाजी आणायला बाहेर जाण्यापेक्षा आपली घरगुती घरातलीच भाजी करूया आज, असा विचार केला आणि आम्ही पानं काढायला चालू केलेत. त्याच्या आतमध्येच कारल्याचा वेल पण आहे, कारले पण लागले, पण कारले उद्या करूया म्हणून आज पानाची भाजी खायचं मन झालं. हे बघा कसले मस्त फुलं वगैरे आलेले आहेत आणि काढतायत. आम्ही दोघंच आहेत घरात. दोघंजणं मुलं गेले तर ऑफिसला. आम्ही आता हे कुटाणा करतोय घरामध्ये. आल्याच्या नंतर त्यांना भाजी खायला आवडते भाजी. मी अगोदर पण भरपूर वेळेस केली, पण आज मन झालं पाऊस यायला लागलं म्हणून. पावसामध्ये म्हणलं चल हे भाजी करूया आज. छानच लागते भाजी, आवडते सर्वांनाच आम्हाला. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण बघा करून. असे स्वच्छ हे असे व्यवस्थित धुवून घ्यायचे सगळे पानं भोपळ्याचे. स्वच्छ धुवून घ्यायचे, असे साफ करायचे. त्यावर किडा मुंगी काय असेल काही नसतं, साफ आहेत पानं एकदम. हे पण धुवून घ्यायचे. ते चांगले पानं धुवून घ्यायचे स्वच्छ एकदम. आणि त्याच्यानंतर त्याच्या शिरा काढायच्या असतात. पुन्हा थोडी काटे काटेसारखं असतं ना, त्याच्यामध्ये शिरा आहे तर हे काढून घ्यायचं. असं द्यायचं, असं करायचं, आरामशीर निघतात. जसं शेवग्याच्या शेंगावरचं ते कसं निघतं तसंच त्याच्यावरचं पण निघून जाते. असं पूर्ण पानाकडून निघतं. हे असं कास्ट करून घ्यायचे काढून, सरसरून किंवा खाताना येते तसं ते शिरा. हे बघा, हे अशा सगळ्या शिरा काढल्यात आम्ही. असं स्वच्छ काढून घ्यायचे, पुन्हा कापायचे. टोळे 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 घ्यायचे पानं. आता हे सगळ्या शिरा काढून घेतल्या अशा मस्त. आता हे दांडे आहेत नाही, अगोदर बारीक बारीक कापून घ्यायच्या आणि मस्त ही भाजी कापून घ्यायची. छानपैकी अशी बारीक कापायची एकदम. चाकूनं कापा, येळ्यानं कापा, येळीनं कापा, बारीक कैचीनं कापा. अशी बारीक कापायची ही भाजी, दांड्या अशी घ्यायची कापून. तेवढं आणि वेळ नाही लागत, फटाफट होऊन जाते. पानं सगळं एकत्र घ्यायचे, 4-5 पानं आणि कट करायची अशी. लवकर होते का, आपण वेळ नाही लागत, काय झटपट भाजी होते करायला. आता दाखवते तुम्हाला, हे सगळे तळी कापून दाखवते. छान अशी कापायची मस्त. दाखवते आपली बारीक बारीक झाली तर पण अशी कापून झाली की असे. हे बघा कशी हे पानं अशी कापायची सगळं. आधी धुवून घे. हे भोपळ्याच्या पानं आहेत हे, आणि 2-4 फुलं पण आले होते ना, ते पानं होते. आता ती वेगळी भाजी कशाला करू म्हणून मी ह्याच्यातच घेतले पानं. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे, फक्त हळद, मीठ, राई जिरे फोडणीला टाकायचे
हे मुगाची डाळ टाकायला आणि हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा आहे हे भाजीला टाकायचा. आता ही भाजीला मी आता सुरुवात करणार आहे. आता मी 2 चमचे तेल टाकलं. एक चमचा राई टाकणे. एक चमचा जिरे टाकणे. 4 चमचा हिंग टाकले. जिरे चांगले राई तडतडली चांगली ते कांदा टाकला फोडणी. जास्त नाही होऊ द्यायचा, करपू नाही द्यायचा. थोडा गोल्डन कलर थोडासा कसा असा आला की मग त्याच्यामध्ये टाकायचा थोडा ठेचा आपल्या भाजीच्या हिशोबाने. आता मी टाकला हे ठेचा 1 चमचाभर. लगेच त्याच्यात थोडी हळद टाकून घ्यायची ठेचा टाकलं की आणि त्याला असं हलवायचं चांगलं. कारण लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे ना आबडधोबड वाटलेला, तर ते ठेचा चांगला ते लसूण वगैरे ह्याच्यामध्ये परतवला ना उग्र वास येत नाही, छान खमंग वास येतो म्हणून ते टाकायचं. ते आता झालं असं मग टाकायची ही मुगाची डाळ. ते डाळ टाकून परतवायचं जरा. डाळ भिजवली आहे 1 तासभर अगोदर ठेवली होती भिजायला. डाळ चांगली भिजली. आता परतवायची. ते दोन्ही सर्व एकत्र टाकायचं. अगोदर फुलकं नंतर गरम झालं की कमी होती भाजी, एकदम पोळी होती. मीठ अगोदर नाही टाकायचं, भाजी खूप पोळी होती ना त्या हिशोबाने आपलं मीठ टाकायचं. नाही तर अगोदर टाकलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता असते. आता याला थोडंसं झाकून ठेवायचं. मग याला वाफ येते, वाफेवर शिजवायची. मी असं झाकून ठेवते थोडी वाफ येऊस तर मिडियम गॅस. त्याच्यानंतर मी जरा खोलले याला, झाकण काढलं, स्लो गॅसवर ठेवलं होतं. जरा जरा असं ओलसर झाले. असं आपलं चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आणि ते 2 मिनिट ठेवायचं. भाजी तयार त्याला लगेच शिजते, जास्त वेळ नाही लागत. आता चवीपुरतं आपलं मीठ टाकायचं त्याच्यात आणि तुम्हाला जसं आवडेल तसं. आम्हाला कमीच मीठ लागतं म्हणून आम्ही कमीच वापरतो मीठ. चालू भाजी भोपळ्याच्या पानाची भाजी. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा. आता डाळ भात भाजी लागते साईडला तर आपलं डाळ भात घेऊन भाजी खाल्ली तरी चालते. एकदम छान लागते आणि भरपूर भाजी खाल्लेली चांगली असते ही.